महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 हा अत्यंत महत्त्वाचा प्रभाग आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे। पक्षाचे अधिकृत उमेदवार देवराव सोनाजी अहिर, सौ दामिनी अक्षय नागापुरे, ॲडव्होकेट दीपाली रमण जानोरकर आणि गोपाल परमेश्वर बिल्लेवार यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत मतदारांशी संवाद साधला आहे। प्रभाग 13च्या विकास कामांसाठी विकासाचे 10 कलमी आश्वासन शिवसेनेच्या उमेदवारांनी दिले आहे। शिवसेनेने आपल्या प्रचारात स्थानिक समस्यांना केंद्रस्थानी ठेवले असून खालील प्रमुख आश्वासने दिली आहेत। यात कृषीनगर रहिवाशांच्या प्रश्नावर फोकस केला आहे। या परिसरातील जागा नावावर करून घरकुल मिळवून देण्याचे वचन शिवसेना उमेदवारांनी दिले आहे। शिवर ते बस स्टँड या मार्गावर नियमित सिटी बस सेवा सुरू करणार असे ठोस आश्वासन दिले आहे। मनपा शाळांचा दर्जा सुधारणे, प्रभागात रुग्णवाहिका आणि वैकुंठ रथ उपलब्ध करून देणे, जन्म मृत्यू दाखले, रेशन कार्ड यासारखी कागदपत्रे स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देणे, निराधार, अपंग आणि विधवांच्या मानधनात नियमितता आणण्यासाठी प्रयत्न आदी आश्वासन दिले आहे। या प्रभागातून शिवसेनेने अनुभवी आणि अभ्यासू चेहऱ्यांची निवड केली आहे। यामध्ये देवराव अहिर यांच्या रूपाने अनुभवी नेतृत्व तर ॲडव्होकेट दीपाली जानोरकर यांच्या रूपाने कायदेशीर जाण असलेले उमेदवार रिंगणात आहेत। महिलांच्या समस्येसाठी सौ दामिनी नागापुरे आणि युवकांसाठी गोपाल बिल्लेवार सक्रिय राहणार आहेत। प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे उमेदवारांनी स्पष्ट केले आहे। मतदारांनी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन उमेदवारांच्या वतीने करण्यात आले आहे। जय महाराष्ट्र। होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे आणि तुम्ही आम्हाला का मतदान करावं तर त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही एक अनुभव घेतलेला आहे। 15-20 वर्षापासून जनतेने आम्हाला जवळीकता दिली, आपुलकी दिली, त्या माध्यमातून आम्हाला जे काही कामं करता येतात, समाज हिताचे सर्व कामं जे आहेत ते आम्ही करत राहू। एवढ्यासाठी आम्हाला तुम्ही पुन्हा एक वेळा संधी द्या आणि या आमच्या चौघांनाही मशाल या निशाणीचं बटन दाबून विजयी करा, म्हणजे आम्ही तुमच्या सेवेत हजर होऊ। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभा आहे। आमची निशाणी मशाल आहे। आम्ही शिक्षणाकडे व आरोग्याच्या हितासाठी आम्ही प्रयत्न करू। आमची निशाणी आहे मशाल, आम्हाला निवडून द्यावं ही आमची विनंती आहे। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मी ब मधून दामिनी अक्षय नागापुरे उमेदवार म्हणून आपल्या समोर उभी आहे। तुम्हा सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की आम्ही 4 उमेदवार तुम्ही आम्हाला वोट का द्यावं, तर साहजिकच आहे आमचं हे एक पॅनल जर तुम्ही आम्हाला निवडून आणलं तर आम्ही सर्व एकाजुटीने काम करू। जसं की ही 4 बोटं आहेत आणि ही 5वी बोट आहे, जर की ही तुमची समस्या, ही समस्या जर तुम्ही अशी जोडून आणली आणि हे 4 व्यक्ती जर असे आले सोबत तर ही एक मूठ म्हणून अशी जोडीने आम्ही कामं करू आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सर्वजण सॉल्व्ह करू। जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट दीपाली जानोरकर, प्रभाग क्रमांक 13 क मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल आमची निशाणी आहे आणि प्रभाग क्रमांक 13 साठी आम्ही जेव्हा उभे आहोत तर आमच्या लोकांकडनं साहजिक आहे की खूप अपेक्षा असतील आणि त्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही परिपूर्ण करण्यास आमचे 4ही उमेदवार आम्ही सुसज्ज आहोत। आणि जर ज्या लोकांना ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही याआधी प्रभागामधून फिरलेलो आहे आणि आम्हाला त्या ज्ञात आहेत की काय समस्या आहेत। जसं रस्त्याची समस्या आहे, बाकी काही ठिकाणी जसं पोलीस चौकी पाहिजे, ऑफिस पाहिजे, इथे CCTV कॅमेरे पाहिजे, पाण्याची समस्या जी आहे ती, ह्या सगळ्या समस्या ज्या नगरसेवकांनी काही म्हणजे मूलभूत गरजा असतात की ज्या अशा खूप काही मोठ्या नाही पण ज्या रोजच्या दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण कराव्यात, त्यासाठी आम्ही तयार आहोत आणि नागरिकांनी आम्हाला एक संधी दिली तर त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू। तर आमचं म्हणणं आहे की फक्त तुम्ही मशाल 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 या मशालला तुम्ही संधी दिली तर नक्कीच आम्ही मशाल पेटवून नवीन काही करून दाखवू। जय महाराष्ट्र।